मी सुषमा जी आता ज्या पद्धतीने नरेश मस्के जे बोलले मला खरंच कौतुक वाटतंय त्यांचं। एकीकडे ते असं म्हणतात की अटी शर्ती टाकू नका, दुसरीकडे ते असं सांगतात की आता मग तुम्ही यांना सोडणार का त्यांना सोडणार का। अहो विचारांची क्लॅरिटी दोन्हीकडून असली पाहिजे हे पहिल्यांदा समजून घ्या। दुसरे हे जवळ घेतले की की काँग्रेस मगाशी राष्ट्रवादी हे मी सोडावंच सांगितलं। लागणार। अरे अरे ठीक आहे राजसाहेब ना, थोडीच येणार मला बरोबर काय- तुमच्या। बरं मी तुमच्या मला काय म्हणायचंय लक्षात अहो घ्या। हा विचार आला म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी सोडावंच लागणार। अरे यार मग मला काय म्हणायचंय अटी की टाकायचा विषयच काय येतोय, आयडियोलॉजी। अहो मी बोलू का नको। जेव्हा दोन भाऊ एकत्र येत आहेत आणि बोला, समजा बोला, दोन सुषमाताई, भावांना बोला. असं वाटलं, समजा दोन भावांना असं वाटलं की मी भाजप आणि शिंदे सोडतो, मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडतो, चल आपण दोघे भाऊ भाऊ एकत्र राहू आणि अख्खा महाराष्ट्र उभा करू। तर तुमच्या पोटात दुखायचं काय कारण आहे? गणित आहे ते तुमच्या पोटात का दुखावं? माझ्या- आहे राजसाहेब उद्धव साहेब एकत्र येऊ नये यासाठी किती विघ्न संतोष लोक काम करतायत ते असं द्योतक आहे। उत्तर देतो द्या द्या उत्तर देतो। सुषमाताई सुषमाताई बोला। सुषमाताई हा अनुभव कधीतरी तुम्हाला सुद्धा येईल। गरज सरो वैद्य मरो भरल्या ताटावरनं राजसाहेबांना यांनी उठवलेलं आहे। आम्ही साक्षीदार आहोत। ज्या राजसाहेबांनी मेहनत केली, प्रचंड अशी मेहनत केली, शिवसेना उभी केली, तरुण आज शिवसेनेकडे जे गेले ते केवळ राजसाहेबांमुळे। त्या राजसाहेबांना भर ताटावरून उद्धव ठाकरे यांनी उठवलेलं आहे, याचे साक्षीदार आम्ही आहोत। राजसाहेबांची मेहनत हे फक्त फोटो काढायचे, निवडणुकांमध्ये राजसाहेबांनी मेहनत केली होती, गावोगाव राजसाहेब फिरले होते, त्या राजसाहेबांना खड्यासारखं बाजूला खड्यासारखं बाजूला उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। नरेशजी आता उद्धव ठाकरे म्हणाले, राज ठाकरे म्हणाले आम्ही किरकोळ भांडणं विसरायला तयार आहोत, कौटुंबिक भांडणं विसरायला तयार आहोत, मात्र तुम्ही त्याची आठवण करून देताय पुन्हा त्यांना। असं बाळासाहेबांना धमकी दिली होती, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। मला या सगळ्यातनं एवढी एकच गोष्ट सांगायची, मला शैलेंद्र सर तुमची कमेंट यावर घ्यायची आहे। जो मी मुद्दा मांडला होता की पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा की मग बिनशर्त करायचा ते ठरवा, हे खूप महत्वाचं वाक्य होतं उद्धव ठाकरे यांचं। नेमकं काय म्हणायचंय त्यांना? 212 होती लाईव्हला बसवलं त्यावेळी नाही, त्यांना ती अपेक्षा आहेच, कारण त्यांना ते रुचलेलं नाही ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंना राज ठाकरे बोलवलं। त्यामुळे त्यांची जी खतखत आहे, शिवसेनेचा जे काही रुतबा होता, जे काही त्यांचं वातावरण होतं, ते एकनाथ शिंदे पक्षातून गेले आणि असंख्य लोकांना घेऊन गेले, त्यामुळे त्यांना ते दुःख वाटणं ते त्यांच्या पद्धतीनं स्वाभाविक आहे। परंतु जसं आता चंदूमामा म्हटले होते की कोळसा उगाळावा तेवढा काळा, तुम्हाला या दोघांनाही त्यांचा पूर्वीचा इतिहास बाजूला सारूनच भविष्याचा विचार करावा लागेल। पूर्वीचा विचार करत बसले, जसं आता नरेशजी त्यांच्या कौटुंबिक जे काही भांडणं झाली ती सांगतायत, असं प्रत्येक जण एकमेकाचं सांगत राहिलं तर ते होणारच नाहीये। आणि मी सुरुवातीपासून सांगतोय की त्यांचं एक येणं आता शक्य वाटत नाही, या पलीकडे फार काही बोलावं असं मलाही वाटत नाही आता। खूप खूप धन्यवाद सुषमाजी, नरेशजी आणि शैलेंद्र सर, तुमचेही खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल। खरं तर 19 वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, पुन्हा एकदा टाळी देण्याची चर्चा सुरू झाली असली तरी प्रकाश महाजन यामध्ये म्हणाले की ही काल्पनिक गोष्ट आहे, सत्यात उतरणार का याविषयी प्रत्येकाच्या मनामध्ये शंका आहे। मात्र दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येतात अशी चर्चा सुरू होते तेव्हा मराठी माणसं मात्र तेवढी सुखावलेली असतात। पुढच्या काळामध्ये कळेल की यावर आणखी काय प्रतिक्रिया येत आहेत। चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात।